नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. उलगुलान ब्रिगेड संघटनेची आक्रमक भूमिका, पेसा कायदा उल्लंघन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पालघर जिल्ह्यातील बोईसर पेसा ग्रामपंचायतीत सरपंच रजेवर असताना गैरादिवासी उपसरपंचाने प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार घेतल्याने संविधानिक पेसा कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप उलगुलान ब्रिगेड संघटनेने केला आहे. या प्रकरणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्वरित कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. उलगुलान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा, संस्थापक सचिव राजन सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश पाटकर, तालुका अध्यक्ष रुपेश दादोडा, तालुका संघटक किसन मेरे आणि उपसंघटक जयवंत पागी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी हे अनुसूचित जमातीचे आदिवासी थेट निवडून आलेले सरपंच आहेत. सध्या ते आजारामुळे रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने, जो गैरादिवासी असल्याचे सांगितले जाते, प्रभारी सरपंच म्हणून सर्व अधिकार हातात घेतले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार ही नियुक्ती पेसा कायद्याचा आणि संविधानातील अनुसूचित क्षेत्रावरील तरतुदींचा सरळ भंग आहे. संविधान आणि कायदा उल्लंघनाचे मुद्दे निवेदनात सांगितले आहे की पेसा कायद्यानुसार अनुसूचित क्षेत्रांमध्ये आदिवासींच्या स्वशासनाचा अधिकार मान्य केला गेला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243D, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 2017 मधील कलम 30(1) आणि 5व्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार उपसरपंचाची भूमिका अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच ग्रामसभेला विश्वासात न घेता गैरादिवासी व्यक्तीस प्रभारी सरपंच नेमणे म्हणजे ग्रामसभा आणि पेसा कायद्याचा अवमान असून हे कृत्य देशद्रोह व फसवणूक या कायद्यांतर्गत येते, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. उलगुलान ब्रिगेडने 7 दिवसांच्या आत संबंधित ग्रामसेवक, प्रभारी सरपंच व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देशद्रोह, फसवणूक आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल करून आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. आय न्यूज 28 साठी सतेंद्र मातेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. क्रांतिकारी जोहार. जोहार जोहार. आज आम्ही कलेक्टर मॅडमला भेटायला आलेलो. विषय होता बोईसर ग्रामपंचायत. बोईसर ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते. 1950 साली जेव्हा संविधान लागू झालं भारताला, तेव्हा त्या संविधानामध्ये 5वी अनुसूची ही आदिवासींच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वशासनासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी आपल्याला अनेक अनुच्छेद दिलेले आहेत. या अनुच्छेदापैकी 13 जो आहे आर्टिकल, अनुच्छेद 13(3) हा स्वशासनाचा अधिकार आपल्याला दिला. परंतु काही राजकीय लोकांनी आदिवासी लोकांना त्यांचा हक्क मिळू नये म्हणून अनेक ठिकाणी षडयंत्र रचलेले आहेत. असंच बोईसर ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये असलेला सरपंच हा थेट आदिवासी सरपंच म्हणून पेसा म्हणून तो निवडून आला, परंतु त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा दबाव आला का माहिती नाही. नेहमी रजेवर राहणं आणि या कारणाने त्याच ठिकाणी या सरपंचाच्या जागी उपसरपंच काम करत राहिला आणि आज तर अगदी अक्षरशः शहरभर त्यांचे बॅनर लागलेले आहेत उपसरपंचाचे. 2 महिन्यापासून गैर आदिवासी असलेला हा उपसरपंच सरपंच म्हणून जो मिरवत आहे आणि काम करत आहे. मग पेसा कायदा हा 1996ला जो भारत सरकारने जो आणला, केंद्र सरकारने, या पेसाचा आम्हा आदिवासींना फायदा काय? आणि जर हे असंच चालत राहिलं तर आदिवासींना त्यांच्या रूढी परंपरा ह्या संस्कृती जपण्यासाठी जे शासनाने जे आम्हाला 5वी अनुसूची दिलेली आहे संविधानाने, या संविधानाचा तो अपमान जो होत आहे, या अपमानासंदर्भामध्ये प्रशासन करते काय? आज आम्ही कलेक्टर मॅडमला बोललो की जर ह्या अनुसूचित क्षेत्रामध्ये गैर आदिवासी जर सरपंच म्हणून जर काम करत असेल तर आम्ही मुळीच खपून घेणार नाही. त्यांनी 7 दिवसामध्ये त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, त्याला पदमुक्त करावे, त्याच्यावरती अॅट्रॉसिटी तसेच संविधानाचा अपमान म्हणून देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करावा. त्यांना सपोर्ट करणारे तेथील जे ग्रामविकास अधिकारी आहेत, त्यांना विस्तार अधिकारी असोत, BDO असोत, जे कुठले अधिकारी असतील त्यांच्यावरती देशद्रोह, त्याच्यावरती अॅट्रॉसिटी आणि पेसा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्या उल्लंघनासाठी जे कलम 414(m)(3) हा जो आहे यानुसार त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी. 7 दिवसाचं आम्ही कलेक्टर मॅडमला ह्याची कारवाईसाठी वेळ दिलेला आहे. 7 दिवसात जर त्याला पदनियुक्त केलं नाही, त्यांना काढलं नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत
तर आम्ही अनुसूचित जनजाती आयोगामध्ये या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि ते सरपंच ग्रामसेवक यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार आणि तेथूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये ह्या सर्वांना कायद्याच्या चौकटीमध्ये उभे करणार. जोहार.